आणि 5च्या 5 बातम्यांमध्ये आज 5 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी गोपाल बदने हा पोलिसांसमोर शरण आलाय। थोड्याच वेळात गोपाल बदनेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी माहिती देतील। दुसरीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण चांगलंच तापलंय। या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप धंगेकर सातत्याने करतायत। त्यांना महायुतीत दंगा करायचा नाही असा सल्ला एकनाथ शिंदेंनी दिलाय खरा, मात्र तरीसुद्धा धंगेकरांचा सूर आक्रमक आहे। याबाबत प्रतिनिधी सूरज कसबे या संदर्भात आपल्याला माहिती देतील। आणि तिसरी बातमी आहे ती म्हणजे लातूरमध्ये गोरक्षणाच्या मुद्द्यावरून मिलिंद एकबोटे आणि वंचित महिला आघाडीच्या लातूर महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर यांच्यात वाद झालाय। प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर या संदर्भात अपडेट्स देतील। तर तिकडे मुंबईत एका तरुणीनं मुस्लिम तरुणासोबत ॲग्रीमेंट रिलेशनशिप केली आहे। याबाबत विशाल पाटील यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। आणि शेवटची बातमी ती म्हणजे नक्षलवादी चळवळी विरोधात छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात 21 नक्षलवाद्यांनी 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण केलंय। मनीष रक्षमवार या संदर्भात आपल्याला अपडेट्स देतील। पहिल्या बातमीला सुरुवात करूयात। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी गोपाल बदने पोलिसांसमोर शरण आलाय। थोड्याच वेळात गोपाल बदनेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। रात्री उशिरा बदनेची मेडिकल पूर्ण झाली आहे। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने फरार होता। दरम्यान या महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून सध्या राज्यात राजकारण सुरू झालंय। आता बदनेला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काल बनकरला अटक करण्यात आली होती, त्याला 5 दिवसांची कोठडी मिळाली होती। बनकरच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबियांकडून वेगळी माहिती समोर आली होती, एक वेगळा अँगल त्या निमित्तानं समोर आला होता। या अटकेनंतर अशी काही प्राथमिक माहिती मिळाली आहे का, किंवा गोपाल बदनेचा काय नेमका सूर आहे, त्याचं काय म्हणणं आहे? याची माहिती काल खरं तर साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांनी दिली। त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो आत्ताचा PSI आहे तो परळीचाच रहिवासी आहे, ज्या तालुक्याच्या ह्या दिवंगत डॉक्टर रहिवासी होत्या। आणि त्यांनी असा आरोप केला की त्यांनी माझ्यावरती 4 वेळेला अत्याचार केला। तर पहिली तर हीच चौकशी गोपाळ बदनेकडनं करायची आहे की ह्या 4 ठिकाणच्या घटना केव्हा घडल्या, कशा घडल्या, हे दोघं एकमेकांच्या संपर्कात कसे आले। आणि हा 35 वर्षाचा PSI जो आहे तो 2010-11 साली पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झाला होता। विवाहित आहे, त्याला एक छोटीशी मुलगी पण आहे 5 वर्षाची। नंतर तो खात्याअंतर्गत परीक्षा देऊन PSI झाला। त्याची पहिलीच पोस्टिंग, ज्याचं आज लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलीस ठाण्याचं केलं, तिथे ती पहिली पोस्टिंग होती। तर या काळामध्ये याचे डॉक्टरांच्या बरोबरचे काय संबंध होते, त्याच्यात काही प्रेमाचा भाग आहे का? काही प्रेक्षकांना ते थोडंसं अनुचित वाटेल, पण त्या दिशेनं सुद्धा आता पोलिसांच्या तपासाची दिशा आहे। कारण ह्याच्यामध्ये काही प्रेमाचे 3 गोष्टी आहेत का, ज्याच्यामध्ये प्रवीण एक आहे, गोपाळ एक आहे आणि डॉक्टरांच्या संदर्भातल्या, किंवा डॉक्टरवरती जो काही दबाव दिला जात होता की खोटी प्रमाणपत्र द्या। कारण माझ्याकडे आत्ताच एक माहिती अशी आली आहे जी व्हेरीफाय व्हायची आहे की साधारणपणे 2 महिन्यापूर्वी एक आत्महत्या झाली होती, ज्याच्यात होमिसाइड हा जो मुद्दा आपण 3 दिवसापासून सांगतोय, तर ते एका आर्मी जवानाशी संबंधित असलेलं प्रकरण आहे। आणि तो रिपोर्ट पोलिसांना बदलून हवा होता, कारण त्यांच्यामध्ये ती आत्महत्या नसून, खून नसून ती आत्महत्या होती। तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये जो काही दबाव दिला होता डॉक्टरवरती, असं जे दिसतंय सगळ्या प्राथमिक ह्याच्यात, त्याच्यात गोपाल बदनेची काय भूमिका होती हे सगळं आता तपासलं जाईल। साधारणपणे आता त्याला जेव्हा हजर केलं जाईल तर एक पद्धती असते पोलिसांची, ते किमान 3 किंवा 4 दिवसाची पोलीस कोठडी मागतात आणि तो ते मागितली जाईल पोलिसांकडनं। काल तो स्वतःहून हजर झाला, कारण साधारणपणे बचाव पक्षाची अशी भूमिका असते की आम्ही काही पळून गेलेलो नाहीयेत, त्याला कोठडी द्यायची गरज नाही, हे सगळं जे आहे ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत। काल त्याचा मेडिकल झाल्यानंतर आता जेव्हा सुनावणी होईल तेव्हा गोपाळ बदने संदर्भामध्ये काही विशिष्ट अशी मागणी पोलीस करतात का हे कळेल। आता त्याला जस्ट कोर्टामध्ये हजर केलंय, पण त्याच्याकडनं हेच समजून घ्यायचंय पोलिसांना की त्याचं आणि डॉक्टरांचं नातं काय होतं, आणि ते जे 4 वेळेला अत्याचार केल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे त्या घटना नेमक्या कुठे घडल्या आणि त्याच्यामध्ये कुठे प्रेमाचा एखादा त्रिकोण वगैरे तयार झालाय की नाही। विनोद, अगदी राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आणि हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर जातंय की काय अशी शक्यता निर्माण झाली। आज मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं माजी खासदार निंबाळकर यांची पाठराखण केली आहे, त्या अनुषंगानं राजकीयदृष्ट्या सुद्धा हे प्रकरण खूपच संवेदनशील बनलंय। राहुल आमच्यासोबत असाच राहा। पुढची बातमी सुद्धा आपण पुण्यातलीच पाहणार आहोत। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण चांगलंच तापलंय। शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी येत्या 27 ऑक्टोबरपासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप धंगेकर सातत्यानं करतायत। धंगेकर यांच्या भूमिकेमुळे महायुतीचीही चांगलीच अडचण झाली आहे। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धंगेकर यांना महायुतीत दंगा न करण्याचा सल्ला दिला। आज आळंदीत
धंगेकरांनी शिंदेंचीही भेट घेतली आणि या भेटीनंतरही धंगेकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. धंगेकर जी मागे आहेत त्यांना काय सांगणार आहेत, त्यांना काय सल्ला दिलाय आज तुम्ही समोरासमोर? काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का नाही, बाळासाहेब नाही, तुम्हाला? अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं ते नाही. सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलतोय, करप्शनच्या विरोधात बोलतोय. शनिवार वाड्यात आधार कार्ड आणि बघूनच तो एक सोडण्यात यावं असं कार्यकर्ता आनंद आहे, कडून मागणी काम होती. करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदरच हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. म्हणजे तुमचा पाठिंबा आशीर्वाद आहे भाई त्याला? आशीर्वादाचा त्याच्यावर पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं भाई दरम्यान शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर आरोपांचा आणखी एक बॉम्ब टाकलाय. मोहोळ यांच्या मेहरबानीमुळे जुहूमधील बॉम्बे फ्लाइंग कंपनीनं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे पैसे थकवलेत असा आरोप धंगेकरांनी केलाय. तसंच गोखले बिल्डर्सचे मालक विशाल गोखलेंना मोहोळ यांनीच प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा दावा धंगेकरांनी केलाय. यामुळे सरकारचं जवळपास 197 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, गोखले यांना एक प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला जातोय आणि यामागे सुद्धा मोहोळ आहेत आणि यामध्ये साधारण 197 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं धंगेकर म्हणतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 200 कोटीचं येणं या कंपनीकडनं होतं, मात्र प्रायव्हेट जेटची सफर घडून आणण्याच्या बदल्यात त्यांचं हे 200 कोटी रुपये माफ करण्यात आले आणि फक्त 2,30,00,000मध्ये ही तडजोड झाल्याचा आरोप आहे. या आरोपात काय अधिक माहिती मिळते? सर, आपण पाहिलं की पुण्यातील रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील जो वाद जो तो मिटायचं नाव घेत नाही. कालच मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग जमिनी प्रकरणी तिथले जे जैन धर्माचे जे धर्मगुरू त्यांची भेट घेतली. त्या ठिकाणी सुद्धा काही तोडगा निघाला नाही. रात्री सुद्धा आपण पाहिलं तर रवींद्र धंगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं की जोपर्यंत जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी पूर्णपणे मुरलीधर मोहोळ ठाम भूमिका घेत नाही तोपर्यंत आणि या जमिनीचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत मी आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याचं सुद्धा म्हटलं. आणि मुरलीधर मोहोळ यांचा केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा ते मागणार असल्याचं आणि त्या संदर्भातलं पत्र सुद्धा ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचं त्यांनी रात्री माध्यमांना म्हटलं होतं. आणि आज आपण पाहिलं तर देवाच्या आळंदीमध्ये एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची भेट सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी घेतली आणि रवींद्र धंगेकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण पाहिलं तर महायुतीमध्ये दंगा नको असा सल्ला सुद्धा त्यांनी रवींद्र धंगेकरांना दिला. परंतु रवींद्र धंगेकर हे सच्चा कार्यकर्ते आहेत, ते अन्यायाविरुद्ध वाचा फोडतात, अन्यायाविरुद्ध ते उभं राहतात. त्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतली असं अप्रत्यक्षपणे त्यांना पाठिंबा सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकूणच काय तुर्तास या जैन धर्मियांचं जे जमीन प्रकरण त्या प्रकरणी 2 दिवसात तोडगा निघणार असल्याचं सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर आज सकाळीच रवींद्र धंगेकर यांनी दुसरं एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं की मुंबई फ्लाइंग बोर्ड क्लबची जी कंपनी त्या कंपनीचं जे आपलं केंद्रीय विमान विभाग आहे त्या विमान विभागाचे 200 कोटी रुपये देणे बाकी आहेत. परंतु जे गोखले कंस्ट्रक्शनचे विशाल गोखले आहेत त्यांना एका खासगी विमानाची सफर घडवण्यासाठी ही जी रक्कम आहे ती केवळ 2.30 कोटींवरती मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून कमी करण्यात आले असल्याचे त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय. आणि यामुळे केंद्र शासनाचे 197 कोटी रुपयांचं सुद्धा नुकसान झाले. आता या प्रकरणी माध्यमांशी त्यांनी बोलताना असं सुद्धा म्हटलं की रवींद्र धंगेकर यांनी या खासगी विमानाचा वापर त्यांनी कुंभमेळ्याची सफर करण्यासाठी सुद्धा केला होता. आणि आता या प्रकरणी ठोस भूमिका रवींद्र धंगेकर काय मानणार आणि रवींद्र धंगेकर यांच्या या
आरोपावरती मुरलीधर मोहोळ आपली भूमिका काय मांडतात ते पाहणं सुद्धा आता म्हणजे महत्त्वाचं एकूणच असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतर सुद्धा किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर सुद्धा रवींद्र धंगेकर आपला सूर सौम्य करायला मागत नाही आहेत. उद्या ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे हा सामना पुढे कसा रंगणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुढची बातमी आपण पाहणार आहोत लातूरमधून. गोरक्षणाच्या मुद्द्यावरून मिलिंद एकबोटे आणि वंचित आघाडीच्या लातूर महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर यांच्यात वाद झालाय. लातूरच्या निलंगा तालुक्यात गोरक्षणाच्या नावाखाली तोंडाला मास्क लावून गाड्या अडवल्या जात होत्या आणि न थांबणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली जात होती. दरम्यान दगडफेक करणारे लोक हे मिलिंद एकबोटे यांचे कार्यकर्ते असल्याचं समजल्यानंतर वंचितच्या मंजुषा निंबाळकर यांनी फोनवरून एकबोटे यांच्याशी संपर्क केला असता एकबोटे यांनी आपल्याशी असभ्य भाषेत संभाषण केल्याचा आरोप निंबाळकरांनी केलाय. तसंच घडलेला प्रकार प्रकाश आंबेडकरांच्या कानावर घातल्याचंही त्या म्हणाल्या. त्रिशरण मोहगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. त्रिशरण, हा सगळा प्रकार झाल्यानंतर मंजुषा निंबाळकर यांचं असं म्हणणं आहे की मिलिंद एकबोटे यांनी आपल्याशी असभ्य भाषेत संभाषण केलेलं आहे. यानंतर मिलिंद एकबोटे यांच्याकडून काही बाजू येऊ शकली आहे का आणि आता यापुढे वंचितची काय भूमिका असणार आहे? नक्कीच विनोद सर, जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत असं समजून अनेक ठिकाणी गाड्या अडवल्या जात आहेत लातूरमध्ये. मात्र निलंग्यामध्ये हा जो प्रकार घडलाय, या प्रकाराच्या दरम्यान ती जी गाडी होती ती बकऱ्यांना घेऊन जाणारी गाडी होती आणि त्या गाडीवर ह्या गोरक्षक म्हणवणाऱ्यांनी दगडफेक केली आहे. त्यांच्या तोंडाला मास्क होते. त्यानंतर या लोकांनी जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्या जागेवर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या घटनेची माहिती घेत असताना ते जे कार्यकर्ते होते दगडफेक करणारे, ते सगळे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांचे कार्यकर्ते असल्याचं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याच फोनवरून त्यांनी मंजुषा निंबाळकर यांना फोन लावून दिल्याचं ते सांगतायत. मात्र मिलिंद एकबोटे यांनी मात्र मंजुषा निंबाळकर यांच्याशी, ज्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत, यांच्याशी असभ्य भाषेत बोलले आणि त्यावरून मग महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी मिलिंद एकबोटे यांना जाब विचारलाय, तुम्हाला तुमची संस्कृती महिलांशी अशाच भाषेत बोलायला शिकवते का? हिंदू संस्कृतीमध्ये असंच शिकवलं जातं का? आणि तुम्ही जर जनावरांची काळजी करता तर माणसांची काळजी नाही का करू शकत? अशा भाषेमध्ये त्यांनी जाब विचारलाय. आणि हा सगळा जो घडलेला प्रकार आहे तो वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा त्यांनी फोनद्वारे कळवलेला आहे. कदाचित या प्रकरणामध्ये निलंगा पोलिसांशी प्रकाश आंबेडकर बोलू शकतात, फोन करू शकतात. अद्याप मात्र त्यांचा फोन वगैरे निलंगा पोलिसांना आलेला नाही आणि मिलिंद एकबोटे यांच्याशी कुठलाही आपला अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही. विनोद सर, अगदी धन्यवाद त्रिशरण दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी मुंबईतून आहे. मुंबईच्या बोरिवली परिसरात घरातल्यांच्या विरोधात जाऊन एक 21 वर्षीय तरुणीनं मुस्लिम तरुणासोबत ॲग्रीमेंट रिलेशनशिप केली आहे. या मुलीला घरातल्यांनी परत आणून सुद्धा ती पुन्हा त्या मुलासोबत पळून गेली. आता या मुलीचा शोध कुटुंबीय घेत असताना अचानक मुलीनं त्या मुलासोबत केलेलं लिव्ह अँड रिलेशनशिप बाबतचं ॲग्रीमेंट मोबाईलवर पाठवल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता या मुलीला परत आणण्यासाठी तिचे कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत. विश्व हिंदू परिषदेने सुद्धा या सगळ्या प्रकरणात आता उडी घेतली आहे. त्यामुळे आता पुढे हे प्रकरण कसं वळत जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला आहे. आता विश्व हिंदू परिषदेचं काय म्हणणं आहे? पोलीस या संदर्भात काही कारवाई करतायत का? नक्कीच विनोदजी, खरं तर या मुलीच्या आईनं सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेशी संपर्क केला आणि त्यानंतर हे प्रकरण जे हे समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. विश्व हिंदू परिषदेचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण जर पाहायला गेलं तर लव्ह जिहादचा एक वेगळा नवा ट्रेंड हा आता महाराष्ट्रात सुरू होतोय आणि अशा पद्धतीनं मुलींची फसवणूक करून त्यांना कायदेशीररित्या संरक्षण आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामागे एक मोठी टोळी सक्रिय आहे अशा पद्धतीचा आरोप विश्व हिंदू परिषदेकडनं केला जातोय. सुरुवातीला जर आपण हे प्रकरण पाहायला गेलं तर जी मुलगी मुस्लिम तरुणाबरोबर गेलेली आहे त्या मुलीच्या आईशी आपण संपर्क केला. त्या आईनं जी माहिती दिलेली आहे ती मी सांगतोय की ज्या पद्धतीनं गेल्या 3 वर्षापासूनचा हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. 15 महिन्यापूर्वी अशीच ही मुलगी एकदा पळून गेली होती. मात्र
मुलीचं वय आणि मुलाचं वय हे बसत नसल्या कारणामुळे पुन्हा एकदा ती घरी आली. काही त्या दिवसानंतर ती पुन्हा एकदा पळून गेली आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना जाऊन या मुलीची आई भेटल्यानंतर तिनं हा सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि त्यानंतर त्या मुलीला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आईजवळ आणून सोडलं. मात्र त्या मुलीच्या वागण्यामध्ये अनेक प्रकारचे बदल दिसून आले. प्रामुख्यानं अत्यंत तिरस्कारानं ती स्वतःच्या आईवडिलांची वागू लागली होती आणि तिच्या आईचं असंच म्हणणं आहे की त्या मुलाकडनं किंवा त्या मुलाच्या आईवडिलांकडनं त्या मुलीला अत्यंत तिरस्काराची भावना आमच्याप्रती निर्माण केलेली आहे. तिच्या आईचं असं म्हणणं आहे की परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे, त्यामुळे फी आम्ही तिची भरू शकत नव्हतो. त्यामुळे SNDT कॉलेजमध्ये 1300 रुपये फी भरून त्या मुलीचं ॲडमिशन केलं आणि महिला महाविद्यालय होतं. हा मुलगा जो आहे हा सातत्यानं कॉलेजच्या बाहेर हा गाडीवरती बसलेला असायचा किंवा त्याच ठिकाणी त्या परिसरात असायचा आणि तिथेच ह्या दोघांची ओळख जी आहे ही निर्माण झाली आणि हे प्रकरण पुढे समजलं असं त्यांनी सांगितलं की इंस्टाग्रामवरती आम्ही व्हिडिओ बघितला. हाजी अलीच्या या ठिकाणी हे दोघं जण गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचे बरेच फोटोशूट झाले होते आणि ते फोटो पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आला. त्या मुलीला घरचे ओरडले आणि त्यानंतर ही मुलगी पळून गेलेली आहे. 6 ऑक्टोबरला ही मुलगी घरातनं पळून गेलेली आहे. त्यामुळे आता ती मुलगी नेमकी कुठे आहे या बाबतीत कुठच्याही प्रकारची माहिती ही समोर येत नाही आहे. मुळात म्हणजे या मुलीचं आता वय 21 वर्ष झाल्यामुळे नेमकं तक्रार काय घ्यावी या बाबतीत सुद्धा पोलीस जे आहेत हे गोंधळाच्या स्थितीत आहेत. संजय उपाध्याय जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की या प्रकरणाचा तपास झाला पाहिजेत आणि या मुलीचा शोध हा पोलिसांनी मुंबई पोलिसांनी घेतला पाहिजेत. कारण का लव्ह जिहादचा हा वेगळ्या प्रकारचा एक नवीन ट्रेंड हा महाराष्ट्रात येतोय आणि लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट बनवलं गेलेलं आहे. या ॲग्रीमेंटला कुठच्याही प्रकारे कायदेशीर आधार नाही आहे अशा पद्धतीचं म्हणणं आमदार संजय उपाध्याय आणि विश्व हिंदू परिषदेचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे नेमकं हे लिव्ह इन रिलेशनशिप ज्या पद्धतीनं ॲग्रीमेंट बनवलेलं आहे हे ॲग्रीमेंट काहीसं खोटं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण का त्या मुलानं जो पत्ता त्या ॲग्रीमेंटमध्ये दिलेला आहे तो पत्ता त्या पत्त्यावरती तो राहत नाही आहे. तो पत्ता दुसरीकडचा आहे. त्या ठिकाणी मुलीचे आई आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते त्या पत्त्यावरती गेले होते मात्र त्या ठिकाणी कोणीही सापडलं नाही. त्यामुळे तो पत्ताच चुकीचा निघाला होता. त्यामुळे यामध्ये नोटरी केलेली आहे. तिवारी नावचे ॲडव्होकेट आहेत त्यांचाही याच्यामध्ये सहभाग आहे अशा पद्धतीचा दावा विश्व हिंदू परिषदेकडनं केला जातो. त्यामुळे आता मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. विनोदजी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता पुढची बातमी आहे नक्षलवाद्यांसंदर्भातली. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात 21 नक्षलवाद्यांनी 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण केलं. हे सर्वजण केशकल विभागाच्या कुएमारी किस्कोडो या क्षेत्र समितीचे सदस्य होते. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये विभाग समिती सचिव मुकेश याचाही समावेश आहे. या 21 नक्षलांमध्ये 4 DVCM, 9 ACM आणि 8 पक्ष सदस्यांचा समावेश आहे. यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी 50 नक्षलवादी आत्मसमर्पण करण्यासाठी BSF छावणीत पोहोचल्याचं समजतंय. मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट्स देत आहेत. मनीष, गेल्या काही दिवसात नक्षलवादी सातत्यानं आत्मसमर्पण करताना दिसत आहेत. विशेषतः गडचिरोलीतल्या भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर हा वेग अधिक वाढल्याचं दिसून येत आहे. अजून काही 50 नक्षलवादी BSFच्या छावणीत पोहोचल्याचं समजतंय. काय अपडेट्स आहेत? नक्कीच विनोद, आता येत्या काही दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे म्हणजे केंद्राचे जे गृहमंत्री अमित शहा जे आहे त्यांनी जसं सांगितलं की आत्मसमर्पण करा त्याच्यानंतर नाहीतर मग ते त्यांच्यावर चकमकी सुरू झाल्या आणि काही मोठे मोठे नक्षली नेते मारले गेले. त्यानंतर सतत मग आत्मसमर्पणाची एक प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये सर्वप्रथम गडचिरोली येथे भूपतीने 61 नक्षल्यांसह आत्मसमर्पण केलं. त्याच्याच पाठोपाठ छत्तीसगडमध्ये 200 नक्षलीसह रुपेशने सुद्धा आत्मसमर्पण केलेलं आहे आणि आज 21 नक्षलीसह मुकेश हा सुद्धा आत्मसमर्पण करत आहेत. महत्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये 13 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये ते 18 शस्त्रासह आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये म्हणजे कालच आपण एक छत्तीसगडमध्ये सुद्धा एक बातमी बघितली त्याच्यामध्ये नक्षल्यांनी 2 ग्रामस्थांना खबरीच्या शंशनावरून मारलेलं आहे. म्हणजे एकीकडे जर आपण छत्तीसगडचं चित्र जर बघितलं तर काही प्रमाणात आत्मसमर्पण सुरू आहे तर काही प्रमाणात नक्षली चिडलेले असल्यामुळे ग्रामस्थांवर त्यांचा वारंवार हल्ला होत आहे आणि वारंवार ते ग्रामस्थांना टार्गेट सुद्धा बनवत आहेत. म्हणजे आता जी सायंकाळची जी एक सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये 50 नक्षली BSF कॅम्पमध्ये गेलेले आहेत ते सुद्धा आत्मसमर्पण करत आहेत ही सुद्धा माहिती मिळालेली आहे. विनोद, धन्यवाद मनीष दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आपल्या
बातम्या सविस्तर सांगितल्याबद्दल.